स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511। अटीतटीच्या झालेल्या कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीत आमदार महेंद्र थोरवे यांनी दुसऱ्यांदा विजय खेचून आणला। दरम्यान जवळपास 6000च्या फरकानं निवडून आलेले थोरवे यांना कर्जत खालापूर तालुक्यातील शहरातील पडलेल्या मतांनी तारलं म्हणायला हरकत नाही। दरम्यान निवडणुकीच्या आधीपासून नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये तळ ठोकून राहिलेले आमदारांचे पुतणे प्रसाद थोरवे यांच्या युवा सेनेनं नेरळ शहर आणि परिसरात आमदार थोरवे यांना 2000ची आघाडी मिळवून दिली। विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असला तरी विजयी उमेदवाराला आपल्या बूथवर किती मतांची आघाडी मिळाली याचा कार्यकर्ते आढावा घेतायत। त्यातच राज्यातून लक्ष लागून राहिलेल्या कर्जत खालापूर विधानसभा 189 या मतदारसंघात साऱ्यांच्या नजरा वळून होत्या। येथे महायुतीकडून शिंदे शिवसेनेचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे निवडणुकीच्या आखाड्यात होते, तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे नितीन सावंत हे रिंगणात होते, तर अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांची कडवी लढत होती। तिरंगी लढतीत महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे यांना अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्याकडून निसटता विजय मिळवता आलाय। विकास कामांच्या जोरावर निवडणूक लढवणारे थोरवे हे थोड्या फरकानं निवडून आल्यानं या निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत त्यांच्या विजयाची नांदी ठरली म्हणायला हरकत नाही। मतदारसंघातील शहरी भाग वगळता ग्रामीण भागात थोरवे यांना घारे यांनी बरोबरीची टक्कर दिल्यानं थोरवे यांचा विजयाचा मार्ग घारे यांनी रोखून ठेवला होता। त्यातच शिवसेना ठाकरे गटाचा बालेकिल्ला समजला जाणारा कर्जत तालुक्यातील नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आमदार महेंद्र थोरवे यांना सर्वाधिक मतं मिळाल्यानं त्यांच्या नावाची चर्चा आता समोर आलेली आहे। कर्जत खालापूर तालुक्यातील शहरात मिळालेली मतं थोरवे यांच्या विजयासाठी महत्त्वाची ठरली। नेरळ जिल्हा परिषद वॉर्ड हा शहरी आणि काही ग्रामीण भाग येतो, परंतु या शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात तळ ठोकून राहिलेले आमदार थोरवे यांचे पुतणे प्रसाद थोरवे यांनी सुरुंग लावत थोरवे यांना 1800 मतांची आघाडी मिळवून दिली। कधी नाही ती शिवसेना फोडण्यात प्रसाद थोरवे यांना यश आलं। यामध्ये ठाकरे गटाचे अर्थात महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत हे 3ऱ्या क्रमांकावर राहिले, तर अपक्ष उमेदवार सुधाकर घारे हे 2ऱ्या स्थानी राहिले। नेरळ शहरात आघाडी घेतल्यानंच आज आमदार थोरवे यांच्या विजयात खारीचा वाटा हा प्रसाद थोरवे आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आहे। त्यामुळे ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून समजला जाणारा नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये ठाकरे शिवसैनिकांनी येणाऱ्या काळात आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे। नुकताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या कर्जत विधानसभेमधून महेंद्र थोरवे यांचा चांगला मताधिक्याने विजय झालेला आहे आणि यामध्ये नेरळ जिल्हा परिषद वॉर्डमध्ये विशेष करून आपण चांगलं मताधिक्य म्हणजे जवळजवळ 1900 ते 2000 मतांची आघाडी घेतली। याचं श्रेय खरं तर मी प्रसाददादाच्या मेहनतीला देईल, कारण की त्यांनी इथे जवळजवळ मागील 1 महिनाभर राहून सर्व कार्यकर्त्यांना, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ज्या प्रकारे जे काम केले आहे ते खूप मोलाचं होतं आणि खूप म्हणजे त्यांच्या स्वभावामुळे सगळे एकत्र राहिले। लास्ट परत कोणाला त्यांनी हलू सुद्धा दिलं नाही, इकडे तिकडे सगळ्यांशी मिळून मिसळून राहून खूप चांगल्या प्रकारे काम केलं। त्याचंच आपल्याला मिळालेलं हे मताधिक्य आहे। जवळजवळ 2000 मतांची आघाडी म्हणजे खूप आघाडी आपण इथे घेऊ शकलो आणि आमदारांच्या विजयात सिंहाचा वाटा आपण जिल्हा परिषदेने देण्यात आला। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।